सुस्वागतम मित्रांनो. तर आज झालेल्या भागामध्ये इंद्रा आणि राणीच्या घरी बसलेल्या असतात आणि राणी स्वयंपाक करत असतात आणि इंद्रा राणीला मदत करीत असतो. नंतर राणी ही शेंगदाणे भाजत असते आणि इंद्रा काही शेंगदाणे खातो तर काही राणीला मदत करतो. नंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर इंद्रा राणीचे आई वडील हे जेवणास बसतात. इंद्रा हा पहिलाच घास घेतो तेवढ्यातच मालतीचा कॉल येतो. मालती इंद्राला बोलते, इंद्रा कुठे आहेस तू? मी तुला कॉल केला होता, तू रिसीव केला नाही. तर इंद्रा बोलतो, आई मी कामात होतो. मालती बोलते, तुला यायला किती वेळ लागेल? तर इंद्रा बोलतो, बस 10-15 मिनटं लागतील. नंतर इंद्रा राणीला बोलतो की मी 2 घास खातो इथनं आणि नंतर घरी जातो. नंतर राणी बोलते, नाही सर, तुम्ही घरी जाऊन जेवा. तुम्ही जर इथे जेवलात तर मालती मॅडम खूप रागावेल. तर इंद्रा बोलतो, नाही, मी इथनं जेवून जाणार आहे. तर राणी बोलते, नाही. मग राणीची आई बोलते, राणी अशी काय बोलतेस तू? नंतर राणी बोलते, आई तू जरा गप्प बरं. नंतर इंद्रा बोलतो, नाही, आता तर मी इथंच जेवणार. नंतर राणी बोलते, नाही सर, तुम्ही इथनं जेवू नका, ऐका माझं. तर इंद्रा बोलतो, ठीक आहे, तू माझ्याजवळ टिफिन पॅक करून दे, मी घरी जाऊन जेवतो. तर राणी बोलते, नाही सर, मालती मॅडमला जर कळालं तर मालती मॅडम माझ्यावर पण आणि तुमच्यावर पण खूप रागावेल. नंतर इंद्रा बोलतो, काही नाही होत, तू जर तसं नाही केलं तर मीच जेवून जाणार. नंतर मग राणी बोलते, ठीक आहे सर, मी तुम्हाला टिफिन देते. नंतर राणी इंद्राला टिफिन बांधून देते आणि तो घरी जातो. तिकडे विक्रांत आणि उर्मिला खूप चिडलेले असतात कारण की त्यांना खूप भूक लागलेली असतात. नंतर मग विक्रांत बोलतो, या इंद्राचं काहीतरी करायला हवं. उर्मिला बोलते, अरे विक्रांत, मला खूप भूक लागली आहे, काय चाललंय तुझं? नंतर विक्रांत कपाटात जे काही चिप्सचे पुडे असतात ते बघतो आणि ते उर्मिलाने पूर्ण खाल्लेले असतात. तर विक्रांत बोलतो, उर्मिला काय हे? तर उर्मिला बोलते, अरे मला खूप भूक लागली होती तर मी दुपारीच ते खाऊन टाकले. नंतर मग इंद्रा घरी येतो, फ्रेश होतो आणि खाली येतो. नंतर मालती सर्वांना खाली बोलवते आणि सर्व जेवणाच्या टेबलावर बसतात. नंतर इंद्रा हा विक्रांतच्या आईला बोलतो, आई ही पळत जाते आणि किचनमधून डबा घेऊन येते. आबा बोलते, काय रे इंद्रा, काय आहे? नंतर इंद्रा आबाला बोलतो, काही नाही आबा, मी पुण्याहून येताना राणीच्या घरी होऊन आलो कारण तिथे राणीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता, ते सायकलवरून पडले होते. तर आबा बोलते, इंद्रा खूप छान केलंस तू की तिथनं होऊन आला, तू माणसं जपायला शिकलास. तर इंद्रा आणि मालती दोघेही खूप खुश होतात. नंतर मालती ही वाढून देते आणि इंद्रा हा राणीने दिलेला डब्बा खोलतो आणि अजित बोलतो, दादा, वहिनीने फक्त तुझ्यासाठी दिलं आहे वाटतं, आमच्यासाठी नाही का? तर इंद्रा बोलतो, नाही रे अजित, सर्वांसाठी आहे. अरे मीच वाढून देतो तुम्हाला. नंतर मग इंद्राच सर्वांना वाढतो आणि सर्वजण जेवण करण्यास सुरुवात करतात. इंद्रा हा पहिला घास राणीने दिलेला डब्बा यातनं घेतो आणि मालती त्याला बघते. मालतीला खूप वाईट वाटतं. नंतर मालतीच्या डोळ्यातून पाणी येते. मग इंद्रा बोलतो, काय गाई, रडतेस काय तू? मग मालती बोलते, नाही रे. नंतर इंद्रा बोलतो, हां, असंच काहीतरी रडते वाटतं तू. मग मालती बोलते, अरे मी इतक्या प्रेमाने भाजी बनवलीस आणि तू अजून एक घास पण नाही घेतला. तर इंद्रा बोलतो, अगं आई, तसं नाही गं. अगं मी आधी हे संपणार होतो जे राणीने दिले ते, नंतर तू जे बनवलं ते खाणार होतो. नंतर मग माझ्या जीवावर तुझ्या जेवणाची चव बनवून राहील ना. आता तर तू मला पहिला घास भरव, त्याच्यानंतरच मी खाणार. नंतर मग मालती ही इंद्राला खाऊ घालते. नंतर मग मालती ही खुश होते आणि आबा मनातल्या मनात बोलतात, वा इंद्रा, मी जे करू शकलं नाही ते तू केलंस, खूप नाती जपायला शिकलास रे तू. तिकडे मग मालती तिच्या रूममध्ये जाते, जेवण वगैरे सर्वांचे जेवण वगैरे होऊन जाते. मालती ही
खूप रागात असते, कारण राणींनी इंद्राला डबा दिलेला असतो. तर मालती बोलते, राणीचं काहीतरी करायलाच हवं. हे आपण इथनं पुढे हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.